नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? तर 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट, पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलीची शाळा सुरू केलेली आहे. नेक्स्ट, शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणाचे आहे? तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे पुस्तक आहे. नेक्स्ट, राज्यश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय? तर यशवंतराव असे होते. नेक्स्ट, भारतातील पहिले आरक्षण कोणी लागू केले? तर शाहू महाराजांनी केलेले आहे 1902 नेक्स्ट, 1896 हुजूरपागा येथे मुलींसाठी शाळा कोणी सुरू केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेली आहे. नेक्स्ट, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकसे महिला विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर 5 जुलै 1916ला झालेली आहे. नेक्स्ट, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, सुधारक साप्ताहिकाची स्थापना कोणी केली? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे. नेक्स्ट, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे. नेक्स्ट, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म व मृत्यू केव्हा झाला? तर 18 जानेवारी 1842ला जन्म झालेला आहे आणि 16 जानेवारी 1901ला मृत्यू झालेला आहे. नेक्स्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर इसवी सन 1884ला पुणे येथे करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, सुधारक साप्ताहिकाची स्थापना कधी झाली? तर 1888ला झालेली आहे. नेक्स्ट, दलित मित्र किंवा उपाधी यांनी भोजनालयाची चळवळ कोणी चालवली? तर राजश्री शाहू महाराज यांनी चालवलेली आहे. नेक्स्ट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रमाची स्थापना कुठे केली? तर हिंगणे पुणे येथे विधवा व अनाथ स्त्रियांसाठी शिक्षणासाठी केलेली आहे. नेक्स्ट, इशारा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट, ब्रह्मा समाजाची स्थापना कधी व कोणी केली? तर राजाराम मोहनराव यांनी केलेली आहे. नेक्स्ट, सतीबंदीचा कायदा कधी व कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? तर 1829 लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी केलेला आहे. नेक्स्ट, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर राजाराम मोहनराव यांनी केलेले आहे. नेक्स्ट, तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली? तर देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे. नेक्स्ट, प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईत कधी झाली? तर 1867ला झालेली आहे. नेक्स्ट, सत्यशोधक समाजाचे मुख्यपत्र कोणते होते? तर दीनबंधू हे होते आणि संपादक कोण आहेत? तर कृष्णराव भालेकर हे आहेत. नेक्स्ट, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट, शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणाचा आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा आहे. नेक्स्ट, केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे होते. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नेक्स्ट, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर इंग्रजी या. नेक्स्ट, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. नेक्स्ट, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता रिकाम्या जागा यांनी स्थापना केली? तर उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणून स्मृतिदहन कधी केले? तर उत्तर आहे 25 डिसेंबर 1927ला. नेक्स्ट, राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर उत्तर आहे यशवंतराव. नेक्स्ट, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर उत्तर आहे 1657ला. नेक्स्ट,
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. नेक्स्ट, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर उत्तर आहे शाहू महाराज यांच्या. नेक्स्ट, बावन कशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर उत्तर आहे सावित्रीबाई फुले यांनी. नेक्स्ट, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे. नेक्स्ट, इसवी सन 1902 मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला? तर उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज यांनी. नेक्स्ट, द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे. नेक्स्ट, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. नेक्स्ट, दी अँटिचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. नेक्स्ट, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. नेक्स्ट, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? तर विधवांना शिक्षण हा याचा उद्देश होता. नेक्स्ट, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर उत्तर आहे राजीव गांधी यांचा. नेक्स्ट, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? तर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर वासुदेव बळवंत फडके हे आहेत. नेक्स्ट, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर उत्तर आहे किसन बाबूराव हजारे. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर उत्तर आहे महू मध्य प्रदेशमध्ये. नेक्स्ट, पहिली स्त्री कादंबरीकार कोण होती? तर काळूबाई तांबवेकर ह्या आहेत. नेक्स्ट, संतती नियमाचा प्रसार कोणत्या समाजसुधारकांनी केला आहे? तर उत्तर आहे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी. नेक्स्ट, राज्यश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान? तर उत्तर आहे कागल. नेक्स्ट, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर उत्तर आहे भाऊ महाजन यांनी. नेक्स्ट, शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे? तर उत्तर आहे नांदेड येथे. नेक्स्ट, अनारे दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे गोपाळ बाबा वलंगकर यांनी. नेक्स्ट, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. नेक्स्ट, बहिष्कृत हितकर्णी संघटनेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. नेक्स्ट, महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? तर उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. नेक्स्ट, कोणत्या संस्थाने आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? तर उत्तर आहे संत गाडगेबाबा यांनी. नेक्स्ट, अंधनवन संस्थेची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे बाबा आमटे यांनी. नेक्स्ट, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील चत या संस्थेचे संस्थापक कोण आहे? तर उत्तर आहे डॉक्टर अभय बंग. नेक्स्ट, स्वामी विवेकानंदाचा जन्म केव्हा झाला? तर उत्तर आहे 12 जानेवारी 1863. नेक्स्ट, स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे ताराबाई शिंदे. नेक्स्ट, संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय होते? तर उत्तर आहे ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. नेक्स्ट, कोणत्या नेत्याने राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरविले आहे? तर उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना. नेक्स्ट, होनाजी बाळा हे कोण होते? तर एक शाहीर होते. नेक्स्ट, ग्रामगीता कोणी लिहिली? तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. नेक्स्ट, निष्काम कर्मवटची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. नेक्स्ट, राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे वचन कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. नेक्स्ट, बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर उत्तर आहे मुरलीधर देवीदास आमटे हे यांचे पूर्ण नाव आहे. नेक्स्ट, महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर उत्तर आहे राजघाट. नेक्स्ट, मूकनायक हे पाशिंग कोणी सुरू केले? तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे पाशिंग. नेक्स्ट,
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेला झाला? तर उत्तर आहे 14 नोव्हेंबर. नेक्स्ट रीडर सिंग हिंदुइझमचे लेखक कोण आहे? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नेक्स्ट मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे ज्ञा रानडे. नेक्स्ट आत्मवृत्त हे आत्मचरित्र 1915 रोजी प्रसिद्ध झाले, ते कोणाचे होते? तर महर्षी कर्वे यांचे होते. नेक्स्ट महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे महात्मा फुले. नेक्स्ट भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हटले जाते? तर उत्तर आहे नारायण लोखंडे यांना. नेक्स्ट स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली? तर उत्तर आहे 10 एप्रिल 1875. नेक्स्ट बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे महात्मा फुले यांनी. नेक्स्ट सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते आहे? तर उत्तर आहे नायगाव. नेक्स्ट कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील. नेक्स्ट पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? तर उत्तर आहे साने गुरुजी. नेक्स्ट महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशातील जनतेस अर्पण केला? तर उत्तर आहे अमेरिका. नेक्स्ट स्वामी दयानंद सरस्वती यांचा रिकाम्या जागा हा वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे, तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ. नेक्स्ट स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण? तर उत्तर आहे रामकृष्ण परमहंस. नेक्स्ट कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. नेक्स्ट हिंगणे स्त्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. नेक्स्ट अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय स्थापन हे कार्य कोणी केले? तर उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. नेक्स्ट रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. नेक्स्ट तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट लिखितवादीचे पूर्ण नाव काय? तर उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. नेक्स्ट शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तींच्या दिवशी साजरा केला जातो? तर उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. नेक्स्ट शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या वृत्तपत्राला आर्थिक मदत केली? तर उत्तर आहे मूकनाईक या. नेक्स्ट डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी. नेक्स्ट पंडित रमाबाईंनी अंधांसाठी कोणती शाळा सुरू केली? तर उत्तर आहे बातमी सदन. नेक्स्ट पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे 24 ऑक्टोबर 1884. नेक्स्ट इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार हे कोणाचे ब्रीदवाक्य होते? तर गोपाळ गणेश आगरकर यांचे. नेक्स्ट प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारा कायदा शाहू महाराजांनी कोल्हापुरात कधी केला? तर उत्तर आहे 1917. नेक्स्ट कोल्हापूर संस्थानात बहुजन समाजासाठी 50% आरक्षण घोषित करणारे राजे कोण? तर उत्तर आहे राजश्री शाहू महाराज. नेक्स्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे व कधी घेतली? तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे घेतलेली आहे. नेक्स्ट नाशिकचा प्रसिद्ध काळाराम मंदिर सत्याग्रह कधी झाला? तर उत्तर आहे 2 मार्च 1930 रोजी झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.